नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढील भागात संकटे इतकी वाढणार आहेत की मीरा आणि अथर्वला आता फक्त धाडस नाही तर थोडं नशीब, थोडी हुशारी आणि भरपूर देवाची कृपा देखील लागणार आहे. कारण एका बाजूला वेदाचा जीव धोक्यात आहे, दुसऱ्या बाजूला अंबिका मंजिरीच्या तावडीत अडकली आहे आणि तिसऱ्या बाजूला रुद्रकेतूचा मृतदेह असा गायब झाला जणू कोणीतरी त्याला कुरिअरने चुकीच्या पत्त्यावर पाठवलंय. पण गंमत अशी आहे की तो मृतदेह हरवलेला नाहीये, तो कुठेतरी चाललाय. फक्त नेमका कोणाकडे चाललाय हे अजून कोणालाच माहिती नाहीये. आणि याच एका मृतदेहामुळे आता मंजिरीचा खेळ पूर्णपणे उलटा पडू शकतो. चला तर मग पुढे भागात नेमकं काय काय घडणार आहे ते सविस्तर पाहूया. सुरुवातीला आपण पाहतो की मीरा, अथर्व आणि अंबिका तिघेही वेगवेगळ्या संकटात अडकलेले आहेत. मंजिरीने वेदावर केलेल्या विधीचा परिणाम दिवसेंदिवस वाढतोय. वेदाच्या वागण्यात बदल होत आहे आणि त्याच्या मनात अथर्वविषयी राग भरवला जातोय. हे सगळं पाहून मीराची चिंता वाढली आहे. पण मीरा भीतीने बसणाऱ्यांपैकी नाहीये. संकटा जितकी मोठी होते तितकाच तिचा निर्धारही मजबूत होत चाललाय. मीराला आता समजलं आहे की मंजिरीला थांबवायचं असेल तर फक्त तिच्याशी सामना करून उपयोग नाही, तिच्या शक्तीचा मूळ आधार नष्ट करावा लागेल. त्यासाठी रुद्रकेतूचा मृतदेह अत्यंत महत्वाचा आहे. मीराने अथर्वला स्पष्ट सांगितलं होतं, काही झालं तरी रुद्रकेतूचा मृतदेह आपल्याला मिळवायचाच आहे. त्याच्या अस्थींपासूनच आपण मंजिरीसाठी असा पिंजरा तयार करू ज्यातून ती कधीच बाहेर पडू शकणार नाहीये. मीराच्या डोक्यात पूर्ण योजना तयार असते. पहिलं काम म्हणजे की रुद्रकेतूचा मृतदेह मिळवायचा, त्याचा योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करायचा. त्यानंतर मिळणाऱ्या अस्थींचा उपयोग करून मंजिरीची शक्ती कायमची बंदिस्त करायची. ऐकायला योजना सोपी वाटते, पण मालिकेत योजना सोपी असेल तर मग मालिकेचं नावच बदलायला लागेल. कारण अथर्व मृतदेह आणण्यासाठी पोहोचण्याआधीच माया आणि नर्मदा त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. माया आणि नर्मदाला मंजिरीनेच तिथे पाठवलेलं असतं. मंजिरीला आता कळलेलं असतं की रुद्रकेतूचा मृतदेह तिच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. तो मीराच्या हाती लागला तर तिची शक्ती संपुष्टात येऊ शकते. म्हणून ती माया आणि नर्मदाला आदेश देते, काहीही करा पण तो मृतदेह मीराच्या हाती लागता कामा नये, तो माझ्यापर्यंत आणा. माया आणि नर्मदा मंदिरापर्यंत पोहोचतात आणि त्यांना रुद्रकेतूचा मृतदेह मिळतोही. पण आता खरी अडचण सुरू होते. मृतदेह मंदिराच्या वरच्या भागात असतो. तो खाली आणण्यासाठी खूप मेहनत लागते. दोघी कसा बसा तो मृतदेह खाली आणतात, पण त्यांनी कोणतीही वाहनं आणलेली नसतात. तर मृतदेह मिळाला पण नेण्यासाठी गाडी नाहीये. म्हणजे लग्नाला सगळी तयारी केली पण वरालाच घरी विसरून आले आणि तशी अवस्था यांची झालेली आहे. तर दोघेही आजूबाजूला पाहतात. तेवढ्यात त्यांना जवळच एक रिकामा टेम्पो उभा दिसतो. माया म्हणते, आपण आधी मृतदेह या टेम्पोमध्ये ठेवूया, नंतर ड्रायव्हरशी बोलून तो मंजिरी मॅडमकडे घेऊन जाऊ. दोघी कोणताही विचार न करता रुद्रकेतूचा मृतदेह टेम्पोमध्ये ठेवतात. पण त्यांना माहिती नसतं की टेम्पो अथर्वने बोलवलेला आहे. अथर्वने आधीच मृतदेह घेऊन जाण्यासाठी टेम्पोची व्यवस्था केलेली असते. तो मंदिरापर्यंत पोहोचतो पण त्याला तिथे मृतदेह दिसत नाही. मृतदेह गायब झाल्यामुळे अथर्व घाबरतो. त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मीरा म्हणाली होती मृतदेह इथंच असेल, मग तो अचानक गेला कुठे? कोणीतरी आधीच तो घेऊन गेला का? मंजिरीला आपल्या योजनेबद्दल समजलं तर नाही ना? या विचारांनी अथर्व अस्वस्थ होतो. त्याला मीराला लवकरात लवकर ही बातमी सांगायची असते. त्यामुळे तो इतका घाईत तिथून निघतो की टेम्पो चालकाला काही सांगायचंच विसरतो. आता टेम्पो तिथेच उभा असतो. माया आणि नर्मदा मृतदेह टेम्पोमध्ये ठेवतात. माया ड्रायव्हरशी बोलायला पुढे जाणार तेवढ्यात टेम्पो सुरू होतो आणि तिथून निघून जातो. माया आणि नर्मदा त्याच्या मागे धावत धावत ओरडतात, हो थांबा, टेम्पो थांबा. पण ड्रायव्हरला त्यांचा आवाज ऐकू येत नाही. काही क्षणांमध्येच आपल्याला बघायला मिळतं की टेम्पो त्यांच्या डोळ्यासमोरच गायब होतो. दोघेही तिथे उभ्या राहून एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहतात. मृतदेह मिळण्यासाठी इतका सगळा खाटाटोप केला आणि शेवटी तो स्वतःहून टेम्पोत बसून निघून गेला. आता या सगळ्याची माहिती नसलेली मंजिरी मात्र घरात खूप खुश असते. ती अंबिकाशी बोलत असते. अंबिका अजूनही मंजिरीच्या प्रभावाखाली अडकलेली आहे, पण ती घरातूनच मंजिरीशी संवाद साधू शकते. याचा अर्थ मंजिरीने आता पूर्ण
रामपुरे कुटुंबाला आपल्या जाळ्यात ओढलेलं आहे. घरातील भीती, खोल्या आणि माणसं सगळंच जणू मंजिरीच्या नियंत्रणात आहे. मंजिरी अंबिकाला हसत म्हणते, तुम्हाला वाटते ना की मीरा माझा अंत करेल, पण तसं काही होणार नाही. रुद्रकेतूचा मृतदेह आता माझ्या हाती येणार आहे. तो तुझ्या बहिणीला कधीच मिळणार नाही. अंबिकाच्या चेहऱ्यावर चिंता दिसते, कारण तिलाही माहिती आहे की रुद्रकेतूचा मृतदेह मीरासाठी किती महत्वाचा आहे. तो मीराला मिळाला तर मंजिरीला बंदिस्त करता येऊ शकतं, पण तो मंजिरीच्या हाती लागला तर ती त्याच्या पूर्णपणे नाश करेल. अंबिका मनात विचार करते, मंजिरीला मृतदेहाचा महत्त्व समजलं आहे, पण आता मीराची योजना धोक्यात आली आहे. जर मृतदेह नष्ट झाला तर मंजिरीला संपवणं जवळजवळ अशक्य होऊन जाईल. मंजिरी अंबिकाला आणखीन चिडवत म्हणते, मीराने मला अंधारात ठेवलं. मी तिला बाळाचा विचार करायला सांगितलं होतं, पण तिला माझा अंत करण्याची घाई आहे ना. आता तिच्या सगळ्या योजनेवर पाणी फिरणार. अंबिका काहीच करू शकत नाही. तिला सगळं समजतंय, सगळं ऐकू येतंय, पण ती मीरापर्यंत ही माहिती पोहोचवू शकत नाही. दुसरीकडे मीरा अथर्वची वाट पाहत असते. तिला खात्री असते की अथर्व मृतदेह नक्की घेऊन येईल. त्यानंतर ते लगेच पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू करतील. पण अथर्व परत येतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन पाहून मीराला काहीतरी चुकीचं घडलंय हे समजतं. ती विचारते, अथर्व मृतदेह कुठे आहे? अथर्व खाली मान घालून म्हणतो, मीरा तो मृतदेह तिकडे नव्हताच. मी मंदिरापर्यंत गेलो पण तो गायब झाला. हे ऐकताच मीराला मोठा धक्का बसतो. ती म्हणते, असं कसं शक्य आहे? तो तिथेच होता. कोणीतरी आपल्या आधी तिथे पोहोचला असणार आहे. मीराच्या मनात लगेच मंजिरीचा संशय येतो. तिला वाटतं की मंजिरीने तिची योजना ओळखली आणि मृतदेह तिथून हटवला. अथर्वला खूप वाईट वाटत असतं. तो म्हणतो, तू माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिलीस, पण मी ते काम पूर्ण करू शकलो नाही. मीरा त्याला दोष देत नाही. ती म्हणते, तुझी चूक नाहीये. कोणीतरी आपल्यापेक्षा आधी तिथे पोहोचलंय. आपल्याला फक्त मृतदेह कुठे गेला हे शोधायचं आहे. तेवढ्यात अथर्वच्या फोनवर कॉल येतो. फोन टेम्पो चालकाचा असतो. ड्रायव्हर म्हणतो, साहेब तुम्ही माझ्या टेम्पोमध्ये जे सामान ठेवले ते कुठे आणायचं? अथर्व गोंधळतो. तो विचारतो, कसलं सामान? ड्रायव्हर म्हणतो, माहित नाही साहेब, तुम्हीच काहीतरी मागे ठेवलंय ना. मी निघालो, मला वाटलं तुम्ही पुढे असाल, पण तुम्ही दिसला नाही म्हणून फोन केला. हे ऐकताच अथर्व आणि मीरा एकमेकांकडे पाहतात. अथर्वच्या डोक्यात लगेच प्रकाश पडतो. तो म्हणतो, मीरा तो मृतदेह कदाचित टेम्पोमध्ये आहे. ती म्हणते, म्हणजे मंजिरीच्या माणसाने मृतदेह खाली आणला आणि तो चुकून आपल्या टेम्पोमध्ये ठेवला असणार आहे. अथर्व लगेच ड्रायव्हरला सांगतो, तुम्ही कुठेही थांबू नका. तुमचं लोकेशन मला पाठवा, आम्ही लगेच येतो. या एका फोनमुळे पूर्ण खेळच बदलतो. ज्या मृतदेहासाठी माया आणि नर्मदाने मेहनत केली, तो मृतदेह आता स्वतःहून मीराकडे येण्याच्या मार्गावर असतो. तिकडे माया आणि नर्मदा घाबरलेल्या अवस्थेत मंजिरीकडे परत येतात. मंजिरी त्यांना पाहताच खुश होते. तिला वाटतं की दोघे मृतदेह घेऊन आले आहेत. ती हसून विचारते, कुठे आहे मृतदेह रुद्रकेतूचा? माया घाबरत उत्तर देते, मॅडम आम्ही मंदिरातून खाली आणला होता. मंजिरी म्हणते, मग? माया पुढे सांगते, आम्ही तो टेम्पोमध्ये ठेवला, पण ड्रायव्हरला सांगण्याआधी तो टेम्पो तिकडून निघून गेला. मंजिरीच्या चेहऱ्यावरील विजय हास्य एका क्षणात गायब होतं. ती रागाने विचारते, काय म्हणलीस? मृतदेह टेम्पोमध्ये निघून गेला? आता नर्मदा सांगते, आम्ही त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण गाडी खूप वेगात गेली. मंजिरी संतापून विचारते, टेम्पोचा नंबर पाहिला का? दोघे शांत राहतात. माया खाली मान घालून म्हणते, नाही मॅडम, आम्ही घाबरलेलो होतो, नंबर पाहताच आला नाही. मंजिरीचा राग अनावर होतो. ती म्हणते, एक काम दिलं होतं, फक्त एक, आणि तेही तुम्हाला जमलं नाही. पण माया आणखी एक गोष्ट सांगते, जी म्हणजे मंजिरीची चिंता वाढवते. ती म्हणते, मॅडम तिथे अथर्वही आला होता. हे ऐकताच मंजिरी गंभीर होते. तिला समजतं की अथर्व रुद्रकेतूच्या मृतदेहालाच घेऊन गेला असेल. त्याला या मृतदेहाबद्दल माहिती आहे. म्हणजे मीराने पूर्ण योजना आखली आहे आणि अथर्वही या योजनेत सहभागी आहे. मंजिरीच्या मनात आता एकच विचार सुरू होतो, जर तो टेम्पो अथर्वने बोलवला असेल तर मृतदेह थेट मीराच्या हाती जाणार. तिथे नर्मदाच्या मनात मात्र वेगळाच संशय निर्माण झालेला असतो. ती विचार करते, अथर्व तिथे का आला होता? त्याला रुद्रकेतूच्या मृतदेहाबद्दल कसं माहिती? तो माझ्यापासून इतक्या गोष्टी का लपवतोय? तर नर्मदाला सांगण्यात आलेलं असतं की तिथे खजिना आहे.
पण आता तिला जाणवतं की हा खजिनाचा विषय नसून काहीतरी खूप मोठा आणि भयानक रहस्य आहे. तिला संशय येतो की मंजिरी मुद्दाम त्यांना एका वेगळ्याच कडात अडकवतीये. आता नर्मदा या सगळ्याबद्दल मीराशी बोलण्याचा निर्णय घेऊ शकते. आणि जर नर्मदाने बाजू बदलली तर मंजिरीसाठी हे मोठं नुकसान होईल. अंबिका हे सगळं काही बोलणं ऐकते. माया मृतदेह आणण्यासाठी गेली होती. मंजिरीनेच तिला पाठवलं होतं आणि मृतदेह आता हातातून निसटला आहे हे अंबिकाला समजतं. तिच्या मनात पुन्हा अशा जागी होते. ती विचार करते, मृतदेह मंजिरीच्या हाती लागलेला नाहीये, म्हणजे अजूनही मीराकडे संधी आहे. तिने लवकरात लवकर त्याचा शोध घेतला पाहिजे. पण अंबिका मीराशी थेट संपर्क करू शकत नाही. तेवढ्यात तिला तिच्या वडिलांचा आवाज ऐकू येतो. अंबिका भावुक होऊन म्हणते, बाबा तुम्ही मला दिसत नाही आहात, पण तुमचा आवाज मला ऐकू येतोय. तुम्ही माझ्याजवळ आहात का? ती त्या आवाजाशी जोडण्याचा प्रयत्न करते. अंबिका शिवनाथ पर्यंत पोहोचली तर अनेक रहस्य उघड होऊ शकतात. शिवनाथला मंजिरीबद्दलचं संपूर्ण सत्य माहिती असण्याची शक्यता असते. मीराला मंजिरीचा अंत करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल याचं उत्तरही त्याच्याकडे असू शकतं. दरम्यान वेदाची अवस्था मीराला सतत अस्वस्थ करत असते. मंजिरीने केलेल्या भद्र स्वप्न विधीमुळे वेदाच्या विचारांमध्ये बदल झालाय. त्याच्या मनात अथर्वबद्दल राग वाढतोय. तो आपल्या मनापासूनच दूर जातोय. मीराला माहिती आहे की हा परिणाम लवकर थांबवला नाही तर वेद पूर्णपणे मंजिरीच्या ताब्यात जाऊ शकतो. त्याहून भयानक गोष्ट म्हणजे अमावस्या जवळ येत आहे. मीराला सांगण्यात आलेले असते की अमावस्येपर्यंत वेदाचा जीव वाचवता येऊ शकतो, पण त्यानंतर वेळ हातातून निघून जाईल. म्हणून मीराची जी तळमळ आहे ती वाढते. ती अथर्वला म्हणते, आपल्याला काहीही करून वेदाला वाचवायचं आहे. त्याचा जीव काहीही झालं तरी एक आई म्हणून मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. अथर्व तिचा हात धरून म्हणतो, वेदाला वाचवायचा आहे, पण त्यासाठी आपल्याला होणाऱ्या बाळाचा जीव धोक्यात घालणंही योग्य नाहीये. मीरा म्हणते, माझ्या मुलाला धोका असताना मी शांत कशी बसू? अथर्व तिला समजावतो, आपण वेदाला वाचवू, पण त्यासाठी तू स्वतःला संपवणार असेल तर त्याचा काही उपयोग नाही. आपल्याला भावनेने नाही तर विचार करून पुढे जायचं आहे. आजीने मीराचा आत्मविश्वास वाढवलेला असतो, पण आईच्या मनातली भीती कुठल्या शब्दाने पूर्णपणे संपत नाही. मीरा बाहेरून मजबूत दिसते, पण आतून सतत तिला वेदाची काळजी वाटत असते. आणि आईही घरात घडणाऱ्या विचित्र गोष्टी लक्षात घेण्याचा प्रयत्न करत असते. अनन्या घरात घडणाऱ्या विचित्र गोष्टींचा लक्षात घेण्याचा प्रयत्न करत असते. अथर्व तिला काही गोष्टी नीट पाहायला सांगितलेल्या असतात. आता अनन्या विचारते, घरात नक्की काहीतरी सुरू आहे, पण ते माझ्या डोळ्यांसमोर अजूनही मला दिसत नाहीये. तिला जाणवतं की तिच्या हातातून काहीतरी महत्वाचं सुटतंय. ती वेदाच्या वागण्याकडे बारकाईने पाहायला सुरुवात करते. वेदाचा अथर्व विषयीचा राग खरंच त्याचा आहे की कोणता तरी दुसराच राग त्याच्या मनात निर्माण केला आहे हे ती शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे अथर्व आणि मीरा टेम्पो चालकाने पाठवलेल्या लोकेशनकडे निघतात. दोघे कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडतात, कारण वेळ खूप कमी असतो. मृतदेह पोलिसांच्या हाती लागण्याआधी त्यांना तिथे पोहोचावं लागणार आहे. टेम्पो चालकाने मागे पाहून मृतदेह पाहिला तर तो घाबरून पोलिसांना फोन करू शकतो, आणि एकदा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तर मीराची पूर्ण योजना अडकेल. मंजिरीलाच याचीच भीती वाटते. ती विचार करते, मृतदेह असलेला टेम्पो रस्त्यावर फिरतोय. ड्रायव्हरने पोलिसांकडे तक्रार केली तर सगळं प्रकरण हाताबाहेर जाईल. म्हणून मंजिरी माया आणि नर्मदाला टेम्पोचा शोध घ्यायला सांगते. पण आता तिचं मुख्य लक्ष अथर्ववर असतं. तिला माहिती असतं की अथर्व मंदिरात आला होता, त्यामुळे त्याच्याशी काहीतरी संबंध असण्याची शक्यता असते. मंजिरीला मात्र अजून हे समजलं नसतं की अथर्व आणि मीरा आधीच घरातून निघाले आहेत. म्हणजे एकीकडे मंजिरी आणि त्यांचा शोध सुरू करण्याची तयारी करते आणि दुसरीकडे मीरा अथर्व मृतदेहाच्या अगदी जवळ पोहोचत असतात. आता जर रुद्रकेतूचा मृतदेह मीराच्या हाती लागला तर ती त्याचा अंतिम संस्कार करून अस्थिया मिळवू शकते. त्या अस्थींपासून मंजिरीसाठी पिंजरा तयार करता येईल, आणि तो पिंजरा तयार झाला तर मंजिरीची शक्ती कायमची बंद होऊ शकते. पण हा खेळ इतक्या सहजासहजी संपणार नाहीये, कारण मंजिरीला समजलं आहे की तिचा अंत जवळ येऊ शकतो. त्यामुळे ती आता आणखी धोकादायक पाऊल उचलण्याची शक्यता आहे. ती वेदाला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल का?
मीराच्या होणाऱ्या बाळाला लक्ष करेल का, की अथर्वला संपवून मीराला एकटं पाडेल? त्याबरोबर अंबिकाही शिवनाथच्या आवाजाशी जोडण्याचा प्रयत्न करते. जर अंबिकाची शिवनाथशी भेट झाली तर मंजिरीचं जुनं सत्य बाहेर येईल. तिच्या शक्तीचा उगम काय आहे, रुद्रकेतूशी तिचा संबंध काय आहे आणि तिला कायमचं संपवण्याचा खरा मार्ग कोणता हे समजू शकतं. मीरासमोर आता एकाच वेळी अनेक लढाया आहेत. तिला वेदाला वाचवायचं आहे, अंबिकाची सुटका करायची आहे, रुद्रकेतूचा मृतदेह मिळवायचा आहे, मंजिरीला बंदिस्त करायचं आहे आणि या सगळ्यात स्वतः व आपल्या होणाऱ्या बाळाचा जीवही सुरक्षित ठेवायचा आहे. म्हणजे मीरा एका बाजूला आई, दुसऱ्या बाजूला बहीण, तिसऱ्या बाजूला पत्नी, चौथ्या बाजूला थेट मंजिरी विरुद्ध संपूर्ण सैन्य बनलेले आहे. पण तिच्यासोबत अथर्व आहे. अथर्वला मृतदेह मिळवता आला नाही म्हणून तो स्वतःला दोष देत होता. पण त्याने बोलवलेला टेम्पोच आता त्याच्यासाठी सर्वात मोठं वरदान ठरणार आहे. कधी कधी आयुष्यात आपण एक प्लॅन बनवतो आणि देव त्याच प्लॅनला थोडं फिरवून म्हणतो, थांब, यापेक्षा चांगलं सेटिंग मी करतो. आता पुढच्या भागात अथर्व आणि मीरा टेम्पोपर्यंत वेळेत पोहोचणार का? टेम्पो चालकाला मागे मृतदेह असल्याचं कळणार का? मंजिरीचे लोक त्यांच्या आधी टेम्पोला पकडणार का? नर्मदा मंजिरीच्या विश्वासघात करून मीराला सगळं सत्य सांगणार का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अमावस्येपूर्वी मीराला वेदाला मंजिरीच्या प्रभावातून मुक्त करू शकेल का? येत्या भागांमध्ये मंजिरीची हार जवळ येणार की ती पुन्हा एकदा मीरावर भारी पडणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. एक गोष्ट मात्र नक्की, रुद्रकेतूचा मृतदेह सध्या टेम्पोमध्ये असला तरी मालिकेचा खरा ताबा आता पूर्णपणे मीराच्या हातात होता आणि त्या मार्गावर येण्याच्या मार्गावर आहे. तर या सगळ्यावर तुमचे काय मत आहे नक्की कॉमेंट करा. आपण भेटूया या मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडते ते.